हॅलो नमस्कार, वेलकम टू अर्थनीती. आपला थंबनेल बघून किंवा समोरचा आत्ता स्क्रीन बोर्ड बघून तुम्हाला एक वाटलं असेल की आता एक वेगळाच विषय आहे इकॉनॉमिक्स सोडून, आणि हे एक वेगळंच रूप माझं तुम्ही बघत असाल मागच्या काही दिवसापासून. ह्या सगळ्या गोष्टी आत्ता बाहेर येण्यामागचं कारण असं, हे आधीही होतंच, पण मी ज्यावेळेला विद्यार्थी माझ्या समोर येईल, म्हणजे समोरासमोर ज्यावेळेला चर्चा होईल तेव्हा मी त्याला सोल्युशन द्यायचो. तर याचं प्रमाण वाढलं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना हे अपील व्हायला लागलं की ह्या ज्या गोष्टी सर आम्हाला डायरेक्टली कनेक्ट होत आहेत आणि खरंच थोडीफार इम्प्रूव्हमेंट दिसून येते. सो हाच एक मुद्दा आहे, बाकी काही नाही. इथंही तसंच जे आता यूट्यूबवर तुम्ही मागच्या व्हिडिओला जे काही प्रतिसाद दिला त्यात सगळ्या कमेंट्स मी बघितल्या, तर त्याच्यावरून परत लक्षात आलं की अजून हे प्रमाण वाढवलं पाहिजे. भले याच्यातून झालं तर फायदाच होईल, नुकसान होणारच नाही. आणि याच्यातही तुम्हाला जर कोणाला वाटलं की आपल्याशी हे रिलेट करत नाही आहे तर बिलकुल नाही बघितलं तर चालेल, पण ज्याला फायदा होत असेल मी त्यांच्यापर्यंत पोहोचतोय आणि त्यांनी ह्या गोष्टीतून सकारात्मक ऊर्जा घेऊन थोडी पुढे वाटचाल करावी, हा एक प्रामाणिक हेतू आहे माझा. क्लिअर? चलो, सो असे विषय घेण्यामागं तुम्हाला मी उद्देश सांगितला माझा काय. आजचा विषय आहे पॉझिटिव्ह थिंकिंग. तुम्ही म्हणा सर हे वेगळं काय सांगताय, सगळेजण तेच सांगतायत पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे, थिंकिंग केलं पाहिजे, आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी, सकारात्मकता, सगळं खरं आहे. हे शब्द लिटरली एवढे गुळगुळीत झालेत, याच्यात किती वेळा उच्चारलं काही एनर्जीच येत नाही. तुम्ही सुद्धा किंवा मी कोणी बघा काय वाटत नाही याच्यामध्ये, राईट? असं झालं. हां, तर याच्यात विषय कसा आहे की तुम्ही सकारात्मक राहिले पाहिजे, पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवली पाहिजे, एवढंच चालतंय. पण त्यासाठी एक परफेक्ट एक्झाम्पल, मुळात तुम्ही नेमकं काय केलं पाहिजे, सकारात्मक राहणं म्हणजे काय केलं पाहिजे, ह्याचं सोल्युशन बऱ्यापैकी नसतं. म्हणून आपण फक्त काय करतो, सकारात्मक करा एवढंच. याच्या आणि काही नाही होत. आता खूप ते गुळगुळीत झाले शब्द, त्यात काही फीलच येत नाही. सो लेट्स टेक वन एक्झाम्पल आणि मग तुम्हाला मी सांगेल हे असं काय. परत आपलं MPSCचा जो काही सगळा विद्यार्थी वर्ग आहे, मी त्यासाठी हे सगळं करतोय. इथं होतं आहे काय, तुम्हाला दिसत असेल शेअरिंग, याच्यात फिलिंग्स आणि प्रॉब्लेम्स, आणि इकडं एक इमेज आहे. आपण सततच्या ह्या निगेटिव्ह वातावरणामध्ये, एकतर परीक्षा नसते, परीक्षा आली तर मग रिझल्ट नसतो, सततचं अपयश, विपरीत परिस्थिती, कठीण परिस्थिती म्हणून आपण, नकारात्मकता आजूबाजूला, याच्यातून एक तर MPSCचा विद्यार्थी जात असतो. त्याच्यात परत कुठंतरी आपण सकारात्मकता शोधायला जातो, पण तिथं जर गेल्यानंतर हे आपल्याला लक्षात येतं की अरे समोरचा विद्यार्थी तसंच आहे. एकंदरीत ह्या निगेटिव्ह वातावरणात आपण काय करतो, कुठंतरी समदुःखी, समविचारी असे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी, मित्र मैत्रिणी आपण शोधतो, त्यांच्याकडे जातो. तिथे गेल्यानंतर नेमका प्रॉब्लेम काय सुरू होतो बघा. इथं या सगळ्या गोष्टीतून जे तुमच्या समस्या, जे प्रॉब्लेम्स आहेत, ऑब्व्हियसली ते मित्राकडे गेलं पाहिजे, सॉल्व्ह केलं पाहिजे, आणि ते शेअरही केलं पाहिजे. ज्याला आपण म्हणतो ना की मन भरून आलंय, मन हलकं केलं पाहिजे, रिकामं केलं पाहिजे, दुःख शेअर केलं पाहिजे. आय ॲग्री, मान्य आहे, ते केलंही पाहिजे. पण इथं होतं काय की तुम्ही जे काही शेअरिंग करताय, या तुमच्या भावना, फिलिंग्स या शेअर करताय, ॲट द सेम टाईम त्याबाबतच तुम्ही तुमचे प्रॉब्लेम्स पण शेअर करताय. नो इश्यू, बोललंच पाहिजे, केलंच पाहिजे, हा मुद्दा एवढ्यापुरतं नाही आहे. पण होतं काय की आपण हे सगळेजण एकत्र येतो असे समदुःखी, समविचारी, आणि आपल्यामध्ये जी शेअरिंग होती, जे डिस्कशन होतं, ज्याच्यात आपण चर्चा करायला पाहिजे, ते फक्त आणि फक्त काय असतं, प्रॉब्लेम्सच्या, आणि आपल्या भावना एकमेकांना व्यक्त करतोय. मान्य. ह्याच्यानंतर काय होतं, भावना व्यक्त केल्या मोकळं वाटतं, निघून जातो. परत अशीच नकारात्मकता परिस्थिती येते, परत मन भरून येतं, पुन्हा एकत्र येतो, पण परत मन रिकामं करायला जातो. परत जर असं होत असेल तर ह्याचा अर्थ आपण चुकतोय ना. तेच मित्र एकत्र येणं, शेअरिंग करणं, फिलिंग्स विथ प्रॉब्लेम. चला, तात्पुरतं बरं वाटतं, निघून गेलो. हे रिपिटेशन होतंय का नाही हे मान्य आहे का नाही तुम्ही सांगा मला. आणि जर रिपिटेशन होत असेल तर ह्या इथलच्या ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. तुम्ही फिलिंग्स शेअर केली पाहिजेत, पण तुमचे प्रॉब्लेम्स हे सॉल्व्ह झाले पाहिजेत. मी शेअर केले नाही पाहिजेत नाही म्हणत आहे, शेअर केल्यानंतर ते सॉल्व्ह झाले पाहिजेत. त्यासाठीच आपला हा पुढचा प्रकार इथलचा. MPSCच्या मानसिकतेमध्ये दोन प्रकारचे गट मी केलेले तिथं. काय होतं, एक गट असा आहे जो फक्त डिस्कस करतो किंवा विचार करतो कशावर, प्रॉब्लेम्सवर. एकत्र येतात, शेअरिंग करतात, डिस्कस करतात, त्याच्यावर विचार करतात फक्त प्रॉब्लेम्सवर, आणि निघून जातात. झालं, मन मोकळं, हलकं झाल्यासारखं वाटतं. हा एक गट. ॲक्च्युली याच्यावर व्हायला काय पाहिजे, जो दुसरा गट आहे त्याचं प्रमाण फार कमी आहे, ते म्हणजेच तुम्ही एकत्र आल्यानंतर शेअरिंग ऑफ द फिलिंग्स, शेअरिंग ऑफ द प्रॉब्लेम्स हे व्हायलाच पाहिजे. पण आफ्टर दॅट तुम्ही कशावर बोललं पाहिजे, याच्यावर. म्हणजेच थिंक ऑर डिस्कस अबाउट प्रॉब्लेम्स हे एक प्रकारे ठीक आहे, पण त्याच्यानंतर तुम्ही डिस्कशन किंवा तुमचे विचार हे कशावर केले पाहिजे, सोल्युशनवर केले पाहिजेत, जे की इथं तुम्हाला कुठेही पाहायला मिळत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला जर रिपिटेशन पाहायला मिळत असेल तर या गटापासून थोडं वेगळं व्हा स्वतःला. म्हणजे तुम्ही कुठंतरी एका चुकीच्या डायरेक्शनला चाललात. इव्हन हे सगळं सुद्धा याची जाणीव अजिबात नसते. आपल्याला तात्पुरतं भारी वाटायला लागतो, आपला ग्रुप भारी आहे, राव मला प्रॉब्लेमला हे भेटतो, आपण बोलतो, डिस्कस करतो. पण ह्याच्यात इथं सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या डिस्कशनचा हा एंड पॉईंट असला पाहिजे, आणि जर नसेल तर तुम्ही आत्ताच डिसाईड करा.
पटतंय मी काय म्हणतो ते, आणि होतंय का स्वतःला मनाला रिलेट की सर हो हे आमचं आत्तापर्यंत असं व्हायचं. मित्र कुठलेही असू द्यात, मित्र चांगले वाईट हा मुद्दा नाही आहे, पण आपल्या ग्रुपमध्ये जर ह्या गोष्टी रिपीट होत असतील तर इव्हन सगळ्यांनीच अलर्ट होणं चांगलं नाही आणि सगळ्यांसाठी चांगले की अरे आपण सतत येतोय, प्रॉब्लेमवर चर्चा करतोय, निघून जातोय, सतत येतोय, तू भावना व्यक्त करतोय, मी तुझ्या भावना व्यक्त करतो, तू माझ्या एकमेकांच्या, आपण सांत्वन देतोय, निघून जातोय, प्रॉब्लेम्स. व्हॉट अबाउट सोल्युशन? नाही भेटत आहे ना, आता भेटलं पाहिजे. इथं ॲक्च्युअल माझा मुद्दा आहे, कन्क्लुजन ऑफ धिस व्हिडिओ सांगायचा मुद्दा की आपल्या या सगळ्यातून एकत्र येण्यातून वीक पॉईंट असेल, तुमचे स्ट्रॉंग पॉईंट असेल, एकमेकांना तिथं एनकरेज केलं पाहिजे. आणि आफ्टर दॅट लास्ट आता सगळं जे झालं ते झालं, व्हॉट अबाउट नेक्स्ट मूव, पुढचं काय आता, इथून पुढे आता काय करायचं हे त्या एकमेकांना आपण सजेस्ट केलं पाहिजे. मी म्हणत नाही की त्यांना सांगितलं आणि आपण फॉलोच केलं, पण ॲटलीस्ट मित्र म्हणून आपण जे इथं एकत्र जे येतोय ना हे सगळे, तर त्यात कुठलं सोल्युशन मिळालं पाहिजे. नाही तर तुम्ही वेगळं व्हा आणि मग तुम्ही तुमचं सोल्युशन शोधा. हे असा एकंदरीत सगळा प्रकार आहे. लक्षात आला असेल, शॉर्ट वर्ड स्वीट. मला फार काही जास्त याच्यात तुम्हाला म्हणजे काय सांगायचा मुद्दा लक्षात आला असेल. कितीही हे खेचलं तरी पॉझिटिव्ह मोटिवेशन हे काय कमी होणार नाही. सो कसा वाटला हा व्हिडिओ, हा कंटेंट नक्की कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, लाईक करा. याचं कारण मी तुम्हाला मागेही सांगितलं, आपल्याला याच्यात असं खूप पसरणं, शेअर करणं ह्याच्यामागे काय मॉनिटरी किंवा असा उद्देश नाही आहे. जो विषय आजपर्यंत समोर यायला पाहिजे होता तो डिस्कशनचं प्रमाण फार कमी होतं आणि मला कुठंतरी वाटलं की याच्यामध्ये ही पोकळी आहे आणि आपण बोललं पाहिजे. भले त्याच्यात किती जणांना फायदा होतो मला नाही माहीत, पण थोड्या जणांना तरी होतोय, ते दिसतंय. तुमचे कमेंट्स येत आहेत, फीडबॅक येत आहेत तुमचे, मी त्यांच्यासाठी हे चालू ठेवणार आहे. असेच छोटे छोटे अनुभव किंवा मुद्दे हे तुमच्यासमोर घेऊन येतोय. पण याच्यामागे अजून एक गोष्ट तुमच्याकडून मला अपेक्षित आहे, मी कितीही अशा गोष्टी सांगून फायदा नाही कधीपर्यंत, जोपर्यंत तुम्ही याचं इम्प्लिमेंटेशन करणार नाही. आता आजचा हा छोटासा मुद्दा होता ग्रुपमधला, आणि हे जे सांगतो हे लिटरली पटण्यासारखं आहे. हे माझं वैयक्तिक स्वतःचा ऑब्झर्वेशन आहे, क्लिअर कट, की MPSCचे विद्यार्थी हे सगळे एकत्र येत आहेत, ग्रुप करतायत, पण त्या ग्रुपमधला आउटपुट काय? मग सगळ्यांचा प्रॉब्लेम तेच आहे. ह्याची पण काहीतरी 2-3 मेन्स गेलेले असतात, ह्याची पण 1-2 प्री गेलेले असतात, हे पण 5 वर्षापासून आहे, हे पण 4-5 वर्षापासून आहे, थोडंफार 19-20 असतं, पण सगळे एकत्रच असतात. मग आपण सगळेच एकत्र पुढे जाऊयात ना, राईट? तू चुकीचा का, मी चुकीचा का, तू बरोबर, मी बरोबर, हा मुद्दा नाहीच आहे इथं. ॲक्च्युली काय चुकायले हे तुझ्यात असू दे किंवा माझ्यात असू दे, फाइंड आउट करा आणि ते दुरुस्त करा. मूव ऑन, पुढे चला. इथं परत आता 4-5 वर्ष गेलेत, अजून 4-5 वर्ष घालायचेत का? नाही. ही तळमळ जे आहे ना माझं तुम्हाला दिसतं ना, एकच मुद्दा आहे. आपल्या आता MPSC फील्डमध्ये जे काही सगळं असं मरगळ वगैरे वातावरण झालेलं आहे ना, जरा थोडं झटकलं पाहिजे, कुठंतरी जे चुकतंय ते बघितलं पाहिजे आणि मूव ऑन, पुढे केलं पाहिजे. त्यासाठीचा हा अट्टहास आहे आणि हे सगळे व्हिडिओचे सिरीज मी त्यासाठी करतोय. चलो, सो परत एकदा ऑल द बेस्ट आणि या सगळ्या गोष्टीमधून सकारात्मक ऊर्जा घ्या आणि वाटचाल पुढे करा. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.